आरोप करायचं चूक आहे. आपण ठरवलं सगळ्याच गोष्टीचा खुलासा या ठिकाणी करू शकतो. काही बंधनं निश्चित आहेत, पण आमचा सबोरी सल्ला देखील आहे. या सगळ्या राजकीय गणितामध्ये येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदेला कदाचित उलटफेर करण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्या घरात मंत्रीपद आहे, आपण खासदार आहे. आता खासदारही आमच्या जीवावर झाले. बरेचसे असेल, मी असेल, योगेश असतील, तर सगळ्या लोकांचा रोष म्हणून घेतला. अनेक सक्रिय कार्यकर्ते सांगत होते की शेतकऱ्यांना मदत करू नका, पण आदरणीय शिंदे साहेबांचा शब्द आम्ही पाळला आणि सर्वसामान्य जनतेला हात जोडून सांगितलं की एकदा चुकीला माफी देऊया. तर ती माफी एवढ्या आमच्या अंगाशी आली आहे की खऱ्या अर्थाने तुझा शेवट करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आजची सभा खऱ्या अर्थाने येणाऱ्या रायगड जिल्ह्यातल्या किंवा तटकरे साहेबांच्या साम्राज्याला सुरू करण्याचं काम या ठिकाणी निश्चित करेल असा माझा आशावाद निश्चित आहे. आज खऱ्या अर्थाने महान नेत्यांनी या ब्रिज खाली प्रवेश केलाय. बरेचसे काळ खूप मोठा प्रश्न गंभीर आहे. आपण मंत्री आहात, ह्याच नाक्यावरचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आपण बघितला. परवा आपण बघितलं की मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी कशी दिली हे चित्र बघितलं. अतिशय भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे. आणि सत्य आहे की अनेक पत्रकार किंवा इतर मान्यवर चर्चा करतात की खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या अगोदर ते घोटाळे कसे बाहेर आले ह्याची खूप लोकांना चर्चा निश्चित आहे. माझा संशय वेगळा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचाच घात केला असं माझं म्हणणं आहे. कारण एकत्र आपण परवा बघितलं की अजितदादाची पत्रकार परिषदेमध्ये काही मान्यवर चेहरे आपल्यासमोर दिसले. पहिल्यांदा ते हसत होते, नंतर अति गंभीर झाले बरेचसे. एवढं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं की बाबा ही घडलेली घटना अशी अजिबात नाही आहे. पण खरं महाराष्ट्र बघतोय बरेचसे आज बोलणारे मंत्री आहेत, त्यांना काही बंधनं निश्चित आहे. त्यामुळे मी जे आज बोलणार म्हणून मी देवाशपथ खरं सांगून बोललो. महाराष्ट्र लुटलंय आपण बघितलं. ओरबडून खाली बोललं तरी काय वादा नाही आहे. आज 300 कोटी, 70,000 कोटी, 1800 कोटी हे सगळे आकडे आपण ऐकतो. सर्वसामान्य माणसाला कधी विचार करण्याची गोष्ट आहे की एवढ्या कोटी नुसतं आपण लिहिलं तरी आपल्याला आश्चर्य वाटेल. म्हणजे त्रिवार सत्य आहे ते कशा पद्धतीने लुटमार करायची ही याची संस्कृती निश्चित आहे. खरं तर आज मी हिशोब घेण्यासाठी आलो. कारण मध्यंतरी बरेचसे इथले महान नेते खासदार महोदय तटकरे साहेब किंवा त्यांचे सुपुत्र असतील, ज्याला तुम्ही सगळे भाई बोलता, किंवा मंत्री महोदय ताई असतील, ते तुमच्या माझ्याविषयी किंवा महेंद्रविषयी ज्या पद्धतीने पत्रकारांना सामोरं जाताना बोलते, विचार नाही करत की आपण मंत्री आहोत, आपण खासदार आहोत, आपण माजी आमदार, कधी विचार नाही आहे. एक लहान बालिश बुद्धीप्रमाणे ते बोललं. कुठलाही आपल्या एखाद्या कार्यकर्त्याने वक्तव्य केलं की त्याच्यावरती रिॲक्शन त्या पद्धतीची असते. एवढ्या वर्ष सक्रिय राजकारणामध्ये ज्याने अनेक पदं भूषवली, मंत्री, पालकमंत्री, खासदार भूषवलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीने बोलणं याचा अर्थ असा आहे की त्यांचे पायाखालची वाळू मुलगी सरली आहे. आता निवडणुका आल्या, आता ताई भाई साहेब येतील, मावळे साहेब, एखादा आज कोल्हापूरमध्ये मीटिंग झालं लगेच त्यांचा रात्री प्रवास सुरू होईल. इतर जे आपल्याला येऊन पाहतात त्यांचं थांबा, आम्ही तुमचं सगळं कल्याण करतो. इतिहास साक्षीला आहे सगळं. मित्र अनेक मंचावरचे मान्यवर आहेत, त्या रायगडच्या अनेक दिग्गज मंडळी आहेत. खरंच या तटकरे फॅमिली प्रत्येकाचा घात केला आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, मला तर 3 वेळा फसवले, बरेचशेला 2दा फसवले. आता मंचावरचे ज्ञानदेव असेल, म्हणजे मोहरे असेल, अनेकांना फसवले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. you